हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅनेजमेंटचं सगळ्यात शेवटचं फंक्शन नियंत्रण कार्य बघणार आहोत. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नियंत्रण हे शेवटचं पण अतिशय महत्त्वाचे असे कार्य आहे. नियोजन संघटन व निर्देशन ह्या सर्व कार्यांचे यश हे नियंत्रणावर अवलंबून असते. नियोजित कार्य सोपवलेल्या कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या आदेशानुसार व केलेल्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे का नाही हे पाहण्याचं काम नियंत्रणाचं असतं. ओके, परिणामकारक नियंत्रण नसल्यास नियोजन, संघटन आणि निर्देशन ही कार्ये अर्थहीन ठरत असतात. लक्षात घ्या, ज्या वेळेला व्यवसाय व्यवस्थापनामध्ये जी काही ठराविक कार्ये केली जातात, म्हणजेच नियंत्रण असेल, संघटन असेल, निर्देशन असेल, यावरती जर नियंत्रण हे परिणामकारक नसेल, इफेक्टिव्ह कंट्रोलिंग जर होत नसेल, तर ती जी कार्ये आपण ठरवलेली आहेत ती अर्थहीन ठरत असतात. ओके, दुसऱ्या भाषेत व्यवसायातील विभिन्न क्रिया व कार्ये ठरल्याप्रमाणे व्यवस्थित सुरू आहेत का नाहीत, सुरू आहेत का नाहीत हे पाहण्याची जबाबदारी नियंत्रणावरती असते. त्यामुळे नियंत्रणाला अतिशय शेवटचं कार्य म्हटलं गेलं आहे. शेवटचं पण महत्त्वाचं कार्य असं म्हटलं गेलं आहे. परंतु नियंत्रणामध्ये नियोजित कार्य व प्रत्यक्ष कार्य याची पडताळणी करून त्यामध्ये काही तफावत आहे का, आणि जर काही तफावत जर असेल तर ती तातडीनं दूर केली जाईल. त्या पद्धतीनं नियंत्रण हे काम करत असतं. व्यवसायात सुरू असलेल्या विभिन्न कार्यावरती देखरेख ठेवणे, त्याची पडताळणी व तुलना करणे व ते आवश्यकतेनुसार सुधारात्मक उपाययोजना त्याच्यावरती करणे हे नियंत्रणाचं कार्य असतं. व्यवसायातील नियोजित विभिन्न कार्ये विना अडथळा, बघा, व्यवसायामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची कार्ये केली जातात ती खंड न पडता विना अडथळा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम न येता निर्दोषपणे पूर्ण व्हावीत हे नियंत्रणाचं मुख्य कार्य असतं. लक्षात घ्या, नियंत्रणाचं मुख्य कार्य काय असतं तर व्यवसायामध्ये नियोजित असणारी विभिन्न कार्ये, जी वेगवेगळी कार्ये होत असतात ती विना अडथळा पूर्ण झाली पाहिजेत, ती विना अडथळा निर्दोषपणे पूर्णत्वास गेली पाहिजेत, हे नियंत्रणाचं मुख्य कार्य असते. निर्देशनामध्ये विविध कार्ये सुरू करण्याचे निर्देश दिले जातात. लक्षात घ्या, निर्देशनामध्ये विविध कार्ये सुरू करण्याचे निर्देश दिले जात असतात, तर नियंत्रणामध्ये ती कार्ये पूर्णत्वास नेली जातात. लक्षात घ्या, निर्देशनामध्ये विविध कार्ये सुरू करण्यासाठी निर्देश दिले जातात. ओके, आणि नियंत्रणामध्ये ती कार्ये पूर्णत्वास नेली जातात. म्हणूनच व्यवसायाच्या उद्दिष्टांची पूर्तता व व्यवसायाचे आर्थिक यश हे नियंत्रणावर अवलंबून असते. त्या दृष्टीने नियंत्रण कार्य हे अति महत्त्वाचे आहे. नियंत्रणाची संकल्पना ही व्यवसायातील विभिन्न कार्याची देखरेख, तपासणी, पडताळणी, तुलना व तफावत अथवा दोष निर्मूलन या सर्व घटकाशी निगडीत असते. बघा काय सांगितले, नियंत्रण जे आहे, नियंत्रण ही संकल्पना जी आहे, कंट्रोलिंगची कन्सेप्ट जी आहे, ही व्यवसायातील जी काही विभिन्न कार्याची देखरेख केली जाते, त्या विभिन्न कार्याची तपासणी, त्याची पडताळणी, त्याची तुलना किंवा त्या दोन्ही कार्यांमध्ये जी तफावत असेल ती तफावत अथवा दोष निर्मूलन या सर्व घटकांशी निगडीत असणारी संकल्पना आहे. नियंत्रणाची संकल्पना व्यापक असून व्यवसायातील विभिन्न कार्ये, धोरणे, कर्मचारी, कार्यालय खर्च, उत्पादन खर्च, कार्यपद्धती, उत्पादन, तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, संशोधन व पर्यावरण अशा सर्व घटकांशी संबंधित नियंत्रणाची संकल्पना आहे. लक्षात घ्या, नियंत्रणाची संकल्पना कोणकोणत्या कार्याशी संबंधित आहे, जी की व्यवसायातील विभिन्न कार्ये आहेत. त्यामध्ये काय येऊ शकतं तर व्यवसायात ठरवली जाणारी धोरणे असतील, व्यवसायातील कर्मचारी असतील, कार्यालयाचा खर्च असेल, उत्पादनासाठी येणारा खर्च असेल, किंवा उत्पादनाची कार्यपद्धती असेल, किंवा उत्पादनासाठी कोणकोणती यंत्रसामग्री वापरली जाते, कोणत्या पद्धतीचं तंत्रज्ञान यूज केलं जाते, त्यानंतर संशोधन व पर्यावरण अशा सर्व घटकाशी संबंधित असणारी नियंत्रणाची संकल्पना आहे. अर्थात नियंत्रणाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी काही विचारवंतांनी नियंत्रणाच्या ह्या डेफिनेशन तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये हेनरी फॅयल यांची पहिली डेफिनेशन आहे. अकॉर्डिंग टू हेनरी फॅयल, प्रसिद्ध व्यवस्थापन विचारवंत हेनरी फॅयल यांच्या मते
नियंत्रण म्हणजे बघा स्वीकृत योजना दिलेल्या सूचना व प्रस्थापित तत्वानुसार कार्य होत असते. बघा, स्वीकृत योजना दिलेल्या सूचना व प्रस्थापित तत्वानुसार कार्य होत आहे, हे नियंत्रण कार्यात अंतर्भूत आहे. लक्षात घ्या, नियंत्रण कार्यामध्ये काय अंतर्भूत आहे तर दिलेल्या सूचना व प्रस्थापित जी तत्वे असतील व्यवसायामध्ये त्या तत्वानुसार कार्य होत आहे का नाही हे पाहणं नियंत्रण कार्यामध्ये अंतर्भूत असतं. कार्यातील उणिवा व दोष शोधून त्याची दुरुस्ती करणे, त्याचबरोबर दोन्ही व्यवसायातील कार्यांमध्ये काही तफावती जर असल्या तर काही अडथळे जर असतील तर ते शोधून त्याच्यामध्ये उपाययोजना निर्माण करणे, त्याचबरोबर उणिवा किंवा दोष याची पुनरावृत्ती होऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करणे हा नियंत्रणाचा उद्देश असतो. नियंत्रण हे कर्मचारी व क्रिया यासह व्यवसायातील सर्व बाबींवरती देखरेख ठेवत असते. नियंत्रण हे कर्मचारी व क्रिया व्यवसायामध्ये होत असणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया असतील, व्यवसायामधील कर्मचारी असतील यांच्यासह सर्व बाबींवरती देखरेख ठेवण्याचं काम नियंत्रण हे करत असतं. दुसरी डेफिनेशन तुम्हाला सांगितली. पहिली डेफिनेशन आपण बघितली प्रसिद्ध व्यवस्थापन विचारवंत हेनरी फॉल यांच्या मतानुसार. दुसरी डेफिनेशन तुम्हाला सांगितली ती म्हणजे व्यवस्थापन विचारवंत EFL ब्रेक यांच्या मतानुसार. दुसरी डेफिनेशन आहे व्यवस्थापन विचारवंत EFL ब्रेक यांच्या मतानुसार. त्यामध्ये तुम्हाला सांगितले आवश्यक त्या कार्यप्रगतीची व समाधानकारक कामगिरीची खात्री करण्यासाठी नियोजनाअंतर्गत पूर्वनिर्धारित प्रमाणांच्या तुलनेत चालू कार्य तपासणीचे कार्य म्हणजे नियंत्रण होय. अतिशय सोपी डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे. काय सांगितलं तर आवश्यक त्या कार्यप्रगतीची व समाधानकारक कामगिरीची खात्री करण्यासाठी नियोजनामध्ये पूर्वनिर्धारित प्रमाणाच्या तुलनेमध्ये चालू कार्य जे असेल ते तपासणीचं कार्य म्हणजेच नियंत्रण कार्य होय. त्यानंतर मला तिसरी डेफिनेशन सांगितली नामवंत लेखक R.C. डेव्हिस यांच्या मतानुसार. ओके, विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसायातील क्रिया ह्या नियोजनानुसार होत आहेत याचे नियमन व नियंत्रण करणे म्हणजेच नियंत्रण. काय सांगितले बघा, विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसाय आहे म्हणजेच डेफिनेटली त्यामध्ये काहीतरी उद्दिष्टे काहीतरी गोल असतात. विशिष्ट उद्दिष्टे ते गोल अचीव करण्यासाठी विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसायातील ज्या काही क्रिया आहेत त्या नियोजनानुसार होत आहेत का नाहीत. ओके, व्यवसायामध्ये जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगनुसार सगळ्या क्रिया होत आहेत का नाहीत याचं नियमन व याचं नियंत्रण करणे म्हणजेच नियंत्रण कार्य होय किंवा नियंत्रण होय. वरील व्याख्यांवरून नियंत्रणाची संकल्पना इथं आपल्याला स्पष्ट होते. नियंत्रण म्हणजे काय हे तरी तुम्हाला इथं समजलं असेल. थोडक्यात नियोजनानुसार व्यवसायातील ज्या काही वेगवेगळ्या क्रिया आहेत, जी काही वेगवेगळी कामे आहेत ती पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत यासाठी प्रत्यक्ष कार्य व नियोजित कार्य याची पडताळणी करून त्यामध्ये जे काही दोष असतील किंवा त्रुटी असतील त्या दूर करणे हे नियंत्रण या संकल्पनेमध्ये आपल्याला अभिप्रेत आहे. लक्षात घ्या, नियंत्रण या संकल्पनेमध्ये आपल्याला अभिप्रेत काय आहे तर आपलं जे व्यवसायाचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार व्यवसायामध्ये ज्या काही वेगवेगळे कामं किंवा ज्या काही वेगवेगळ्या क्रिया होतात त्या क्रिया पूर्णपणे पूर्णत्वाकडे त्याची वाटचाल होत आहे का नाही किंवा त्या ज्या क्रिया केल्या जातात त्या प्रत्यक्ष क्रिया कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचबरोबर त्या क्रियेचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे याची पडताळणी करून त्यामध्ये जर काही दोष किंवा त्रुटी जर असतील त्या दूर करण्याचं काम नियंत्रण या संकल्पनेमध्ये आपल्याला अभिप्रेत आहे. ओके, त्यानंतर नियंत्रणाची वैशिष्ट्ये. मला नियंत्रणाची 7 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये फीचर्स ऑफ कंट्रोलिंग देअर आर 7 फीचर्स. सो फर्स्ट व्यवस्थापकीय कार्य. व्यवस्थापकीय कार्यामध्ये काय सांगितलं तर नियंत्रणामध्ये सहाय्यकांच्या कामगिरीची व कार्याची पडताळणी करण्याचे कार्य वरिष्ठांना करावे लागते. नियंत्रणामध्ये सहाय्यकांच्या
कामगिरीची व कार्याची पडताळणी करण्याचे कार्य वरिष्ठांना करावे लागते, त्यामुळे नियंत्रण हे व्यवस्थापकीय कार्य समजले जाते. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापकीय कार्य. नियंत्रणाला व्यवस्थापकीय कार्य का म्हटलं जातं, तर त्यामध्ये नियंत्रणामध्ये सहाय्यकांच्या कामगिरीची व कार्याची पडताळणी करण्याचे काम हे वरिष्ठांना करावं लागतं, त्यामुळे नियंत्रण हे एक व्यवस्थापकीय कार्य समजलं जातं. त्यानंतर सर्वव्यापी कार्य. यामध्ये काय सांगितलं, तर नियंत्रण हे सर्व विभागामध्ये व सर्व पातळ्यांवर केलं जातं. नियंत्रण हे सर्व विभागामध्ये सर्व पातळ्यांवरती केलं जातं. आता कोणता व्यवसाय असा आहे का की त्याच्यावरती नियंत्रण केलं जात नाही, किंवा व्यवसायामध्ये कुठली क्रिया असते का की त्याच्यावरती कंट्रोलिंग करण्याची गरज नसते आपल्याला, तर व्यवसायामध्ये प्रत्येक क्रियेवरती आपल्याला कंट्रोलिंग करण्याची गरज असते. जर आपल्याला आपले उद्दिष्ट ध्येय जे असेल व्यवसायाचं ते जर पूर्ण करायचं असेल तर तिथं आपल्याला प्रत्येक कार्यपद्धतीवरती कंट्रोल करणं आवश्यक असतं. नियंत्रण हे सर्व विभागामध्ये व सर्व पातळ्यांवरती केले जाते. व्यवसायातील सर्व कार्याशी नियंत्रण कार्य निगडीत आहे, म्हणून ते सर्वव्यापी कार्य आहे. बघा, नियंत्रणाला सर्वव्यापी कार्य का म्हटलं आहे, कारण सर्व विभागामध्ये व सर्व पातळ्यांवरती नियंत्रण हे करावं लागत असतं. व्यवसायातील सर्व कार्याशी नियंत्रण कार्य निगडीत आहे, म्हणून नियंत्रण हे एक सर्वव्यापी कार्य आहे. तुम्हाला याच्यावरती MCQ क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात की नियंत्रणाला सर्वव्यापी कार्य असं का म्हटलेलं आहे, किंवा नियंत्रणाला व्यवस्थापकीय कार्य असं का म्हटलं आहे. त्यानंतर तिसरं फीचर्स आहे ते म्हणजे अखंड प्रक्रिया. नियंत्रण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. कंट्रोलिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. नियंत्रण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक कार्य किंवा क्रिया पूर्णत्वास जाईपर्यंत नियंत्रण हे आपल्याला करावं लागतं, किंवा नियंत्रण आपण असं करू शकत नाही की एखादी उत्पादन प्रोसेस चालू आहे आणि अर्ध्या प्रोसेसवरती आपण कंट्रोलिंग केलं, दुसऱ्या प्रोसेसवरती आपण कंट्रोलिंग केलं नाही, तर असं नाही. जी काही उत्पादनाची प्रोडक्शन प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे, प्रोडक्शन प्रोसेस स्टार्ट होऊन ती कंप्लीट होईपर्यंत आपल्याला तिथं त्याच्यावरती कंट्रोलिंग करणं गरजेचं असतं. सो नियंत्रण ही एक अखंड प्रक्रिया आहे, कारण ती प्रक्रिया सतत चालणारी प्रक्रिया असते. प्रत्येक कार्य किंवा क्रिया ही पूर्णत्वास जाईपर्यंत आपल्याला तिथं नियंत्रण हे ठेवावं लागत असतं. त्यानंतर चौथं फीचर्स तुम्हाला सांगितलंय, चौथं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलंय गतिमानता. गतिमानतेमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, तर नियंत्रणाचे स्वरूप व तंत्र ही काळानुसार बदलावे लागतात. ओके, नियंत्रणाचं स्वरूप हे काळानुसार आणि तंत्र हे काळानुसार बदलावं लागत असतं. तंत्रज्ञानामध्ये ज्या पद्धतीने बदल होतील त्या पद्धतीने नियंत्रणाच्या कार्यामध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक आहे. ओके, कारण ज्या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजी व्यवसायामध्ये घेतली जाते, बिझनेसमध्ये घेतली जाते, त्या पद्धतीनं कंट्रोलिंग सुद्धा चेंज होणं गरजेचं आहे. त्यानंतर पाचवं फीचर्स मला सांगितले, पाचवं वैशिष्ट्य सांगितलं गेले ते म्हणजे कृती अधिष्ठित. त्यामध्ये काय सांगितलंय, नियंत्रणामध्ये सुधारात्मक व उपायात्मक कृती तातडीने व बिनचूकपणे करणे अभिप्रेत आहे. नियंत्रणामध्ये सुधारात्मक व उपायात्मक कृती तातडीने व बिनचूकपणे करणं अभिप्रेत आहे. योग्य वेळी व योग्य उपाययोजने आवश्यक आहे. योग्य वेळी आणि योग्य वेळेमध्ये योग्य उपाय योजना निर्माण करणं ते सुद्धा तितकंच आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या दृष्टीने नियंत्रण ही कृती अधिष्ठित असते. बघा, योग्य वेळी योग्य उपाययोजना व्यवसायामध्ये करणं आवश्यक आहे. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य सांगितलंय भविष्यवेधी. यामध्ये व्यवसायातील क्रियांमध्ये व कामगिरीमध्ये निर्माण झालेले दोष किंवा चुका पुन्हा उद्भवणार नाहीत याची व्यवस्था नियंत्रणाद्वारे करावी लागते, म्हणून नियंत्रण हे भविष्यवेधी मानले जाते. काय सांगितलं, नियंत्रणाला भविष्यवेधी का म्हणलं जातं किंवा नियंत्रणाला भविष्यवेधी का मानलं जातं, तर त्यामध्ये व्यवसायामध्ये ज्या काही क्रिया होतात किंवा जी काही कामगिरी करावी लागते त्यामध्ये जर काही दोष निर्माण होत असतील किंवा चुका निर्माण होत असतील तर त्या पुन्हा पुन्हा उद्भवू नयेत त्यासाठी त्याची व्यवस्था नियंत्रणाद्वारे करावी लागत असते. कारण जर व्यवसायामध्ये ज्या काही क्रिया होतात त्यामध्ये जर पुन्हा पुन्हा दोष, उणिवा, त्रुटी, चुका जर दिसून येत असतील तर नक्कीच आपली जी व्यवसायाची उद्दिष्टे आहेत ती साध्य करण्यासाठी, ती उद्दिष्टे गाठण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काळ तिथं श्रम करावा लागणार आहे. सो त्यासाठी काय सांगितलंय, तर व्यवसायातील क्रियांमध्ये व कामगिरीमध्ये निर्माण झालेले दोष किंवा चुका या पुन्हा उद्भवणार नाहीत याची काळजी आपल्याला अगोदरच घेणं गरजेचं आहे. त्यासाठी नियंत्रणाद्वारे आपण
त्या चुकांवरती कंट्रोल करू शकतो किंवा आपल्या चुका ज्या होणार आहेत त्या पुन्हा पुन्हा उद्भवणार नाहीत याची आपण तिथं काळजी घेऊ शकतो. म्हणून नियंत्रण हे भविष्यवेधी मानले जाते. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे नियोजन पायाभूत. नियोजन पायाभूत मध्ये काय सांगितलंय, नियोजन केले असेल तरच नियंत्रण करता येते. नियोजन नसल्यास नियंत्रणाचा प्रश्न उद्भवत नाही. नियोजन केलेले असेल तरच नियंत्रण आपल्याला करता येते. बघा, सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कार्य आहे मॅनेजमेंटमध्ये, व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये काय तर नियंत्रण. आणि सर्वात अगोदरचं कार्य आणि महत्त्वाचं मूलभूत कार्य आहे, प्राथमिक कार्य आहे ते म्हणजे नियोजन. तर नियोजन जर व्यवसायाचं आपल्या व्यवस्थित असेल तरच आपल्याला तिथं नियंत्रण करता येत असतं. आणि नियोजन जर व्यवस्थित असेल तरच व्यवसायामध्ये जी काही क्रिया होते प्रत्येक क्रिया असेल मध्ये नियोजनापासून स्टार्ट होत असते. त्यासाठी नियोजन आहे ते नियोजन प्रॉपर असणं प्रत्येक व्यवसायाचं अतिशय आवश्यक आहे. नियोजन नसल्यास नियंत्रणाचा प्रश्न हा उद्भवत नाही. नियोजन जर नसेल तर नियंत्रणाचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणूनच नियोजन हा नियंत्रणाचा पायाभूत व आवश्यक असा घटक आहे. लक्षात घ्या, नियोजन हा काय आहे, पायाभूत आणि आवश्यक असणारा घटक आहे नियंत्रणाचा. त्यासाठी प्रत्येक व्यवसायामध्ये नियोजन जर प्रॉपर असेल तरच नियंत्रण तिथं प्रॉपर होऊ शकतं. सो त्यासाठी नियोजन जे असणार आहे ते प्रॉपर असणं अतिशय आवश्यक आहे. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रणाच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत. व्याख्या तुम्हाला नियंत्रणाच्या आपण किती पाहिल्यात, 3 व्याख्या पाहिल्यात. पहिली व्याख्या पाहिली आपण अकॉर्डिंग टू हेनरी फ्युअल, सेकंड पाहिली अकॉर्डिंग टू EFL ब्रेक अँड थर्ड पाहिली अकॉर्डिंग टू RC डेव्हिस यांच्या मतानुसार. ओके. सो 3 डेफिनेशन्स आपण पाहिल्यात. नियंत्रण म्हणजे काय ते आपण पाहिले, नियंत्रणाची संकल्पना आपण पाहिली आणि त्याचबरोबर नियंत्रण कार्याचे वैशिष्ट्य 7 वैशिष्ट्य आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंट्रोलिंगमधील नेक्स्ट पॉईंट आपला जो असेल, कंट्रोलिंगची प्रोसेस तुम्हाला सांगितली आहे, नियंत्रणाची प्रक्रिया कशा पद्धतीने असेल ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, थँक्यू.